पुस्तकाचे प्रकाशन इंजिनियर प्रकाश जानकर यांच्या जीवन प्रवासाला उजाळा। सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता इंजिनियर प्रकाश जानकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित शिल्प या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी ज्येष्ठ नागरिक भवन बालाजी सोसायटी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे आमदार अनिल मांगुळकर, माजी मंत्री वसंत पुरके, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ॲडव्होकेट सचिन नाईक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्र मोघे तसेच बाबुळगाव तालुका विकास मंचचे उपाध्यक्ष प्रकाशचंद्र छाजेड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। त्यानंतर माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि माजी मंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते शिल्प या पुस्तकाचे प्रकाशन झाले। अध्यक्षीय भाषणादरम्यान माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी प्रकाश जानकर यांच्यासोबत असलेल्या जुन्या आणि घट्ट संबंधांना उजाळा दिलाय। इंजिनियर प्रकाश जानकर हे शिक्षण घेत असताना ते सोबत राहायचे अशा आठवणी त्यांनी सांगितल्या। या प्रकाशनाप्रसंगी बोलताना प्रकाश जानकर यांच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करण्यात आला। प्रचंड जमीन जुमला आणि वडिलोपार्जित इस्टेट असूनही त्यांनी शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले। लहानशा खोलीत राहून परिश्रमपूर्वक शिक्षण पूर्ण केले आणि इंजिनियर झाले। त्यांची आई नेहमी त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून प्रेरणा देत असे। शिक्षण जरुरी आहे, तू शिकत राहा, हा आईचा मंत्र त्यांनी गिरवला आणि आईने पाहिलेले इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले। आजच्या काळात शिक्षणाची असलेली गरज अधोरेखित करताना जानकर यांचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोकराव तिखे यांनी केले, तर शशांक केंढे यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर अमृता आकाश शेंडगे जानकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। या प्रकाशन सोहळ्याला संजय शिंदे, ॲडव्होकेट साधना पाटील, डॉक्टर प्रताप तारक, ॲडव्होकेट भुमरे, जितेंद्र ब्राह्मणकर, राजू देशमुख, प्राध्यापक सुरेश भगत, अविनाश जानकर, भैयासाहेब शिंदे, महादेवराव शेंडगे यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि ते बोलून गेले डीसी आणि कप्तान हुशी, ते काय माहिती ते बिंबवला गेलं आणि तेव्हापासून मग हे तर माहीत नव्हतं, त्यावेळेस कळलं नाही ते काय, त्याचा अर्थ काय। पण त्या ध्येयानं, त्या उद्देशानं आणि ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मी त्या शिक्षणाचा मार्ग हाताळला। बरीचशी जमीन जुमला असताना सुद्धा माझ्या आईने सुद्धा सांगितलं की बाबा तू शिक्षण संपत्ती शेती काही आपली कायमची नाही आहे, शिक्षण घे। शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे, शेती ही तुकड्यात विभागणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबातला एक तरी शेतीशिवाय दुसरं काहीतरी व्यवसाय करावा, असं छत्रपती शाहू महाराजांनी पण म्हटलेलं आहे। त्या उद्देशाने मी पुढे गेल्यानंतर माझे व्यक्तिमत्व घडवण्याकरता मी जे काय करायचं असेल ते त्या पुस्तकामध्ये मी उल्लेख केलेला आहे। प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मी पुसदला गेलो, त्या सविस्तर काय मी सांगत नाही। पुसदला असताना मान्य शिवाजीराव मोघे साहेबांचा तिथे परिचय झाला। जे कोणी समजत असेल की मोघे साहेब मंत्री आणि मी अधिकारी यांचं काय नातं, ते याचा उलगडा करतो मी। ते शिक्षण काळात असताना, कॉलेजमध्ये असताना मी प्राथमिक शिक्षण घेत होतो। माझे भाऊ, एक आते भाऊ रजनीबाई आहेत आणि त्यांचे मिस्टर सुभाषराव खरमुळे आहेत, ते आणि ते दोघं जण एका रूममध्ये राहत होते। आणि त्या खोलीचं भाडं, आता ते सांगून, त्या खोलीचं भाडं जे होतं भोगे साहेब आणि सुभाषराव राहते 30 रुपये भाडं। आणि 30 रुपये भाड्यामध्ये काय होतं, 30 रुपये भाड्यामध्ये साहेबांचं राहणं, त्या दोघांचं, त्यांचे कपडे धुणं त्या मावशीने, आणि भूक लागली तर, बरोबर आहे साहेब, भूक लागली तर त्या दुपटीतली भाकर खाणे। तेव्हापासूनचा माझा साहेबाचा परिचय आहे। आणि नंतर मी मराठवाड्यात गेलो वगैरे, पुढची गोष्ट झाली। त्याच्यानंतर मराठवाड्यात गेल्यानंतर यवतमाळला आलो, यवतमाळचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर माझे इथे आल्यानंतर राजाभाऊ काका जे शिंदे पाटील आहेत त्यांनी मला थोडंसं मार्गदर्शन केलं। अरे बाबा तू
आर्ट आणि कॉमर्स काही घेऊ नको, तू सायन्सकडे जा. म्हणून मी इंजिनिअरिंगला गेलो. इंजिनिअरिंग गेल्यानंतर ते पुढे गेल्यानंतर मग मी शिक्षण त्यामुळे फ्री आणि पार्ट 1 जेव्हा कॉलेज केलं तेव्हा सुद्धा माझं म्हणजे यवतमाळमध्ये माझं वडिलोपार्जित घर पूर्वीच्या काळात होतं. 1945 मध्ये यवतमाळचं घर आमच्या आजोबांनी विकलं, पण त्याला शिक्षणाची व्यवस्था नव्हती. छोट्या छोट्या खोलीमध्ये मला राहावं लागलं. आणि त्या ठिकाणी मग मला प्राध्यापक अमलोक्षण कॉलेजचे जे प्राध्यापक सांगळे सर आहेत, त्या सांगळे सरच्या स्वाधीन मला केलं. माझे मामा उत्तमराव नाईक पुसदून आले. ते सांगळे सर कदाचित पुसदला अगोदर होते आणि त्या सांगळे सरला सांगितलं, बाबा हे या पोरावर लक्ष ठेवा. तर त्यांनी माझे पालक म्हणून माझं लक्ष ठेवलं. 2-3 वर्ष त्यांनी सगळं मला मार्गदर्शन केलं. मी त्यांची म्हणजे ते आता नाही आहे, पण त्यांच्या मिसेसला पण आज बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते त्यांच्या मुलीकडे पुण्याला गेले आहेत. नाहीतर माझा मानस होता त्यांचा मला सत्कार करायचा होता. आईचं सुद्धा शिक्षणाला जास्त महत्व होतं. आमचे वडील तर पाटीलशाहीमध्येच होते, भरपूर जमीन होती, परंतु आईचं शिक्षणाकडे जास्त महत्व होतं. आणि म्हणून आमच्या दादाला आईने शिक्षणाकडे लक्ष देण्याकरिता सांगितलं, बाबा शिक्षणाशिवाय पर्याय नाही, या शेतीवाडीमध्ये काही पडलं नाही, कसे दिवस येतात शेतकऱ्यांचे हे अनुभवातून त्यांनी जाणलं होतं. आणि म्हणून शिक्षणाशिवाय काही नाही, तू शिक्षण घे पहिल्यांदा. आणि दादांनी खूप मेहनत करून त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. हिंदी मराठी